मंडळाचा विस्तार हा फक्त एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा सांगू शकतील. या बाबतीत मी सांगू शकत नाही कोणावर रखडला काय रखडला. पण तुम्हाला सांगतो सरकारचं काम चालू आहे. मंत्रिमंडळ विस्तार जरी रखडला तर काम रखडलेलं नाही, काम झपाट्यांचं. शिरसट साहेब म्हणल्याप्रमाणे जयंत पाटलांमुळे रखडलाय तर म्हणजे बाहेरून येणाऱ्यांना परत एकदा मंत्रिपद मिळून आपल्यातले म्हणजे मित्र आहेत गोगोले साहेब वगैरे परत अजून एकदा मंत्रिपदापासून वंचित राहणार आहेत का? शिरसाट साहेब काय म्हणले मी काही बघितलं नाही, मी काही ऐकलं नाही. म्हणून मला वाटतं की मला काही त्याच्या बाबतीतलं माहिती नाही, त्याच्यावर बोलणं हे उचित होणार. फेब्रुवारीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवलं आहे. ते अधिवेशन होईल असं वाटतं फेब्रुवारी? आता स्वतः CM साहेबांनी सांगितलं की आपण विशेष अधिवेशन बोलवणार. CM साहेब बोलले म्हणजे सगळं CM साहेबाला अधिकार आहे, त्याच्यामुळं ते बोलले म्हणजे ते होणारच. जागा वाटपा, लोकसभेच्या जागा वाटपाबाबत जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये काँग्रेसचे एकही नेते उपस्थित होते आणि जयंत पाटील यांनी कारण दिले की दिल्लीत नेते काँग्रेसचे नेते दिल्लीला गेले. पण मला काय म्हणायचं, उद्धव साहेब असतील, जयंत पाटील असतील, त्यांना विचारलेलं बरे. त्याची जागा वाटप मुंबईला होणार का दिल्लीला होणार का दिल्लीला किती वाऱ्या होणार त्यांच्या, हे त्यांनाच तुम्ही विचारू शकता. त्यांच्या जागा वाटपविषयी मी काहीच बोलू शकत नाही. काय सांगा ते भविष्यकार आहे. अशा अनेक तारखा त्यांच्या झालेल्या आहे. संजय राऊत आणि उद्धव साहेब हे सकाळी उठले की त्यांना हे सरकार दिसतं, एकनाथ शिंदे दिसते. म्हणून मला सांगायचं की आतापर्यंत तुम्हीच आम्हाला तारखा कळवलेल्या आहे, किती तारखा झाल्या तुम्ही तुमच्या ह्याच्यात काढून बघा. ते नाही आतापर्यंत किती वेळेस कधी 3 तारीख म्हणले, कधी 1 तारीख म्हणले, कधी 20 तारीख म्हणले, कधी 10 तारीख म्हणले. मला वाटतं आपण त्यांना विचारलेलं बरं राहील. मला वाटतं त्यांना झोपीत स्वप्न पडत असेल 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख. हे सकाळी रात्री स्वप्न पडतं, सकाळी ते तुमच्यासमोर बोलते. राम मंदिराचे